Hello dear students. In last lecture we learned about the different cultivation practices of paddy crop. In last lecture we have seen the varieties of rice crop, that is locally improved varieties, high yielding varieties and scented varieties of rice, and objectives for breeding new varieties in rice crops. Okay, now see the remaining part of this crop, that is next part, that is the cultivation methods of rice. Cultivation methods means लागवडीच्या पद्धती, भात कोणकोणत्या पद्धतीने आपण लावू शकतो. ओके, आपल्या सर्वांना माहिती आहे की ट्रान्सप्लांटिंग ह्या मेथडने मोस्टली भात काय केला जातो, लावला जातो. पण डायरेक्ट सीडिंग असेल, ब्रॉडकास्टिंग असेल, ड्रिलिंग असेल, डिबलिंग असेल, ट्रान्सप्लांट, सर्व मेथडने भात हे पीक लावलं जातं. फक्त प्लांटिंग हे मेथड सोडून बाकीच्या सर्व मेथड्सने हे पीक लावलं जातं. Cultivation methods of rice. On the basis of availability of water, rice cultivation is classified into 4 categories. Okay, on the basis of availability of water. Okay, आपल्या सर्वांना माहिती आहे भात पिकासाठी जास्त पाणी लागतं as compared to other crops. So the according to the availability of water, rice cultivation is divided into 4 categories. First one is dry cultivation, second one is wet cultivation, third one is Japanese method, it is also called as intensive method of rice cultivation, and fourth one is semi dry cultivation. Okay, these are the 4 methods. By using these methods rice crop is grown or sown. Then see the description of this method, how to sow the crop by dry cultivation methods or by wet cultivation methods. In that first is the first cultivation method, that is dry cultivation. ओके, ड्राय कल्टिवेशन मीन्स धूळ पेरणी असं आपण मराठीमध्ये म्हणतो. म्हणजे बिफोर द ऑनसेट ऑफ मान्सून, पाऊस येण्याच्या अगोदर काय केले जाते, पेरणी केली जाते आणि पाऊस आल्यानंतर त्या पावसाच्या पाण्यावरती हे पीक काय होतं, उगवून येतं. दॅट इज कॉल्ड एज ड्राय कल्टिवेशन. This method of rice cultivation is adopted in the areas where irrigation facilities are not available and rainfall is also not adequate. Okay, ही मेथड कुठं वापरली जाते, जिथे इरिगेशन फॅसिलिटी किंवा पाणी कमी आहे आणि रेनफॉल इज नॉट ॲडिक्वेट, अशा कंडिशनमध्ये ही ह्या मेथडने काय केलं जातं, राईस क्रॉप हे काय केलं जातं, लावलं जातं. इन महाराष्ट्र दिस मेथड इज मोस्टली फॉलोड इन उस्मानाबाद, Latur and Nanded districts of Marathwada region, and in scattered area of Vidarbha where the rainfall is only about 800 mm and deep black soil retain moisture for longer time. Okay, in Maharashtra ही मेथड कुठं मोस्टली यूज केली जाते, उस्मानाबाद असेल, लातूर असेल आणि नांदेड डिस्ट्रिक्ट्स ऑफ मराठवाडा रिजन अँड सम पार्ट ऑफ विदर्भ. ओके, इथं पाऊस खूप कमी प्रमाणात असतो किंवा इरिगेशन सोर्स नाहीत, अशा रिजनमध्ये ही मेथड, ह्या मेथडचा वापर करून राईस हे पीक लावलं जातं. अ ड्रिल्ड क्रॉप ऑफ पॅडी इज टेकन. ओके, ह्या मेथडने ड्रिलिंग पद्धत वापरली जाते फॉर द सोविंग ऑफ राईस. ड्रिलिंग मेथडने राईस लावलं जातं इन ड्राय कल्टिवेशन. Varieties grown are of early coarse type which maturing within 100 to 110 days and having bold grains. ओके, कोणत्या टाईपच्या व्हरायटी वापरल्या जातात, अर्ली मॅच्युरिंग व्हरायटी, म्हणजे अशा व्हरायटी की ज्या लवकर मॅच्युअर होतात आणि किती दिवसाचं ड्युरेशन पाहिजे त्या व्हरायटीचं, 100 to 110 डेज. अर्ली मॅच्युरिंग अँड बोल्ड, ज्यांचे सीड से बोल्ड असतात आणि अर्ली मॅच्युरिंग व्हरायटी असतात, अशा व्हरायटी ह्या मेथडने लावल्या जातात. Only one crop of rice is taken. Okay, under dry cultivation only rice crop is taken. Okay, in the खरीपमध्ये पाऊस असल्यामुळे फक्त राईस हे पीक घेतलं जातं आणि रब्बी आणि समरमध्ये पाणी नसल्यामुळे दुसरं पीक लावलं जात नाही, फक्त राईस हे एकच पीक घेतलं जातं. ओके, दिस इज द ड्राय कल्टिवेशन मेथड. देन सेकंड वन इज सेमी ड्राय कल्टिवेशन. सेमी ड्राय म्हणजे पूर्ण ड्राय कंडिशन. ओके, सेमी ड्राय म्हणजे ड्राय कंडिशन आणि वेट कंडिशन, म्हणजे पाणी नसलेली, धूळ पेरणी आणि पाणी असलेली पद्धत. ओके, सेमी, दोन्ही 50-50%. दिस मेथड इज कॉल्ड एज सेमी ड्राय कल्टिवेशन मेथड बिकॉज हाफ लाईफ सायकल ऑफ क्रॉप पासेस अंडर वेट कंडिशन अँड रिमेनिंग हाफ अंडर ड्राय कंडिशन. ओके, सेमी ड्राय कंडिशन म्हणजे काय, त्या प्लांटची हाफ लाईफ सायकल हे अंडर वेट कंडिशनमध्ये जाते, अंडर पाण्याखाली असते आणि रिमेनिंग हाफ लाईफ अंडर ड्राय कंडिशन, कोरड्या जमिनीवरती असते. सो इट इज कॉल्ड ॲज सेमी ड्राय कल्टिवेशन असं म्हटलं जातं. द क्रॉप थ्राइव्स ऑन मॉइश्चर अवेलेबल इन द बंडेड फील्ड्स. ओके, बंडेड फील्ड म्हणजे जे फील्ड आहे
ओके, बंडेड फील्ड म्हणजे सपोज दिस इज अ फील्ड, हे फील्ड आहे, तर याच्या बांध जे असतात ते पूर्णपणे बांधले जातात जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी साठण्यासाठी. दॅट इज कॉल्ड एज बंडेड फील्ड असं म्हटलं जातं. ते जे बंडेड फील्ड आहे, जे मॉइश्चर स्टोअर केलेलं आहे त्या मॉइश्चरवरती हे पीक काय होतं, सेमी ड्राय कंडिशनमध्ये पीक काय होतं, उगवून येतं. ओके, देन दिस टाईप ऑफ कल्टिवेशन इज फाउंड इन ईस्टर्न महाराष्ट्र. जो ईस्टचा पोर्शन आहे, ईस्ट महाराष्ट्र, तिथे ही मेथड मोस्टली वापरली जाते महाराष्ट्रामध्ये. ओके, अँड सम पार्ट ऑफ ओरिसा, वेस्ट बंगाल, आसाम अँड ईस्टर्न पार्ट ऑफ मध्य प्रदेश. In this method, the crop is sown by broadcasting the seeds in the bundled field. Okay, broadcasting method ने ह्याच्यामध्ये sowing केलं जातं. By the end of July, when water gets accumulated to a depth of 10 to 15 centimeter. Okay, जूनमध्ये पाऊस सुरू होतो आणि जुलैमध्ये पाऊस जास्त असतो. त्या कंडिशनमध्ये बंडेड फील्ड म्हणजे बांध बांधलेले असतात, त्याच्यामुळे पाणी काय होतं त्या शेतामध्ये थांबतं. किती साचलं पाहिजे, 10 ते 15 सेंटीमीटर एवढं पाणी काय केलं पाहिजे त्या फील्डमध्ये साठलं पाहिजे. आणि साठल्यानंतर द सिडलिंग्स आर अबाउट 20 to 24 सेंटीमीटर हाईट. द फील्ड्स आर गिवन ॲट लाईट प्लाविंग अँड क्रॉस प्लाविंग विथ द हेल्प ऑफ वुडन. ओके, ब्रॉडकास्टिंग मेथडने सोविंग केल्यानंतर जुलै महिन्यामध्ये पाणी त्या फील्डमध्ये 10 ते 15 सेंटीमीटर एवढं पाणी साठवलं पाहिजे. आणि जेव्हा सीडलिंग्स 20 ते 24 सेंटीमीटर हाईटचे होतील त्यावेळेस काय केलं जातं, एक क्रॉस प्लाविंग केलं जातं. क्रॉस प्लाविंग कशासाठी केलं, बाय युझिंग द वुडन प्लाव, लाकडी नांगराच्या सहाय्याने क्रॉस प्लाविंग केलं जातं. क्रॉस प्लाविंग कशासाठी केलं जातं, फॉर कंट्रोलिंग द वीड ग्रोथ, नंतर थिनिंग होण्यासाठी आणि इंटरकल्चरिंग ऑपरेशन होण्यासाठी. ही तिन्ही टाईपचे ट्रिपल पर्पज ऑपरेशन होण्यासाठी क्रॉस प्लाविंग केलं जातं बाय युझिंग द वुडन प्लाव. ओके, लाकडी नांगराने केलं तर पूर्ण प्लांट काय होतील, अप्रूव्ड होतील. वुडन प्लाव हा वरच्या वर चालतो म्हणून वुडन प्लावने काय केलं जातं, प्लाविंग केलं जातं. त्याच्यामुळे काय होतं, जे वीड असेल ते कंट्रोल होतं. थिनिंग, जे एक्सेस किंवा जास्त प्लांट पॉप्युलेशन असेल ते रिमूव्ह होतात आणि इंटरकल्चरिंग ऑपरेशन होतात. त्याच्यासाठी एक क्रॉस प्लाविंग किंवा लाईट प्लाविंग केलं जातं. द प्लांट्स आर अलाउड टू रिवाय बाय गिविंग स्मॉल डोस ऑफ नायट्रोजन. त्याच्यानंतर स्मॉल डोस ऑफ नायट्रोजन अप्लाय केला जातो. दिस मेथड इज फॉलोड वेअर द एरिया अंडर राईस इज हाय अँड द लेबर अवेलेबिलिटी इज नॉट सफिशियंट. ओके, ही मेथड मोस्टली कुठं वापरली जाते, जिथं राईस खाली एरिया जास्त आहे, राईस जास्त एकरेजमध्ये लावला जातो, पण लेबर अवेलेबिलिटी इज नॉट सफिशियंट, लेबर अवेलेबिलिटी किंवा लेबर मिळत नाहीत, अशा रिजनमध्ये, अशा पार्टमध्ये ही मेथड वापरली जाते, सेमी ड्राय कल्टिवेशन. कारण ब्रॉडकास्टिंग केल्यामुळे लेबर कमी प्रमाणात लागतात. नंतर विडिंग ऑपरेशन ह्याच्यामध्ये केले जात नाही किंवा थिनिंगसाठी, इंटरकल्चरिंगसाठी एक लेबर लागत नाही, फक्त प्लाविंग केलं जातं बाय युझिंग द वुडन प्लाव. त्याच्यामुळं लेबरची कमीत कमी गरज लागते ह्या मेथडमध्ये. ओके, दिस इज द सेमी ड्राय कल्टिवेशन मेथड. देन थर्ड मेथड इज द वेट कल्टिवेशन. ओके, वेट कल्टिवेशन म्हणजे पूर्णपणे पाण्याखाली. ओके, ड्राय कल्टिवेशन म्हणजे कोरडी, पूर्ण कोरडी. वेट कल्टिवेशन म्हणजे पूर्ण पाण्याखाली. आणि सेमी ड्राय म्हणजे ड्राय आणि वेट दोन्ही. वेट कंडिशन, दिस इज अ मोर डेव्हलप्ड मेथड ऑफ राईस कल्टिवेशन अँड इज प्रॅक्टिस्ड वेअर देर इज अन ॲश्युअर्ड सप्लाय ऑफ इरिगेशन वॉटर. ओके, हे मेथड मोस्टली जिथं ॲश्युअर्ड सप्लाय ऑफ इरिगेशन वॉटर म्हणजे पाऊस फिक्स पडतो किंवा फिक्स असं इरिगेशन पाणी असतं, पाणी मुबलक प्रमाणात असतं, अशा रिजनमध्ये ही मेथड वापरली जाते. मेनी टाइम्स इट इज नॉट पॉसिबल टू आयदर राईज द सीडलिंग इन नर्सरी और ट्रान्सप्लांट ऑल द फील्ड्स ड्यू टू शॉर्टेज ऑफ लेबर. ओके, शॉर्टेज ऑफ लेबर नसल्यामुळे ट्रान्सप्लांटिंग हे मेथड खूप कॉस्टली आहे, याला लेबर जास्त लागतात. ओके, आणि लेबर जर नसल्यामुळे इन सच केसेस, जर लेबर नसतील किंवा लेबर अवेलेबिलिटी ऑफ लेबर कमी असेल तर अशा कंडिशनमध्ये द सीड्स आर सोक्ड इन वॉटर. ओके, सीड्स पाण्यामध्ये काय करायचे, सोक करायचे, भिजत ठेवायचे आणि त्याच्यानंतर अँड इट केप्ट इन अ गनी बॅग्स. सीड्स सोक केल्यानंतर एक दिवस पाण्यामध्ये सोक करायचे, पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे. दुसऱ्या दिवशी ते सीड्स काय करायचे, पाण्यामधून काढायचे आणि गनी बॅग्स म्हणजे गोनपाट म्हणतो आपण, त्याच्यामध्ये ते झाकून ठेवायचे फॉर 1 to 2 days, 1 ते 2 दिवस ठेवायचे. कशासाठी, फॉर स्प्राउटिंग, त्याला कोंब येण्यासाठी. ओके, अशा पद्धतीचे कोंब येतात, इमेजमध्ये बघा दाखवलेलं आहे. पाण्यामध्ये सोक करायचे, सोक केल्यानंतर गनी बॅगमध्ये ठेवायचे 1 ते 2 दिवस आणि 1 ते 2 दिवसानंतर त्याला चांगले स्प्राउट येतात, कोंब येतात.
Then sprouted seeds are directly broadcasted in the fuddled field. ओके, ते स्प्राउटेड सीड्स, कोंब आलेले सीड्स डायरेक्ट काय केले जातात, फील्डमध्ये ब्रॉडकास्ट केले जातात. पण फडल फील्ड म्हणजे काय, पडलिंग म्हणजे काय, चिखलणी. ओके, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, चिखलणी असं म्हटलं जातं. पडल किंवा पडलिंग म्हणजे काय, चिखलणी. ओके, प्लाविंग इन स्टँडिंग वॉटर. ओके, दॅट इज कॉल्ड एज पडलिंग. हे तुम्हाला बोर्डच्या एक्झामला डेफिनेशन विचारतात, व्हॉट इज मीन बाय पडलिंग. ओके, प्लाविंग इन स्टँडिंग वॉटर, दॅट इज कॉल्ड एज पडलिंग. त्याला मराठीमध्ये चिखलणी असं म्हटलं जातं. असं चिखलणी केलेल्या फील्डवरती काय करायचं, ते स्प्राउटेड सीड्स काय करायचे, डायरेक्टली ब्रॉडकास्ट करायचे. दिस मेथड इज फॉलोड इन खारलँड्स ऑफ कोस्टल एरियाज. ओके, जिथं समुद्रकिनारी जी जमीन असते किंवा समुद्र जवळ असतो अशा रिजनमध्ये ही मेथड वापरली जाते. मोस्टली इन कोंकण रिजन the wet method is used. This is the wet cultivation method. Then fourth method, that is the intensive method of rice cultivation, त्याला Japanese method असं म्हटलं जातं. This is the most perfect method of rice cultivation in which all the recommended packages of practices are adopted. ओके, ही अशी एक मेथड आहे की याच्यामध्ये जे काही रिकमेंडेड पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस राईस क्रॉपसाठी ठरवलेले आहेत ते सर्व पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस याच्यामध्ये वापरले जातात. पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस मीन्स थिनिंग असेल, प्लाविंग, ओके, weeding, etc. This method is followed in the areas having assured supply of water and farmer can apply heavy dose of manures and fertilizers. जिथं जास्त किंवा मुबलक प्रमाणात पाणी आहे आणि फार्मर मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर खतांचा जास्त प्रमाणात उपयोग करतात त्या रिजनमध्ये ही मेथड वापरली जाते. They adopt plant protection measures and other cultivation practices for getting maximum production. Okay, for getting the maximum production, plant protection measures for controlling the pests and diseases and some other cultivation practices like weeding, spraying, etc. तिथं ही मेथड वापरली जाते. द मेन फीचर्स ऑफ इंटेन्सिव्ह मेथड्स आर रेज्ड सीडबेड्स फॉर ग्रोविंग पॅडी सीडलिंग्स. पॅडी सीडलिंगसाठी रेज बेडवरती काय केले जातात, सीडलिंग ग्रो केले जातात. रेज बेड म्हणजे गादी वाफे आणि फ्लॅट बेड म्हणजे सपाट वाफे. गादी वाफ्यावरती सीड्स काय केले जातात, सो केले जातात आणि 21 दिवसानंतर सीडलिंग्स काय केले जातात, ट्रान्सप्लांटिंग केले जातात. देन लो सीड रेट, कमी प्रमाणात बियाणं लागतं. हेवी मॅन्युरिंग ऑफ द क्रॉप इन द नर्सरी ॲज वेल ॲज इन द फील्ड. ओके, जास्तीत जास्त प्रमाणात मॅन्युरिंग म्हणजे शेणखताचा वापर केला जातो ऑन द नर्सरी बेड्स जिथं आपण सीडलिंग्स लावणार आहेत आणि ऑन द मेन फील्ड. ट्रान्सप्लांटिंग 3 to 4 सीडलिंग्स इन अ बंच. एका हिलमध्ये किंवा एका जागेवरती 3 ते 4 सीडलिंग्स काय केले जातात, लावले जातात. ट्रान्सप्लांटिंग सीडलिंग्स इन अ रोज इन द फील्ड. ओके, फील्डमध्ये सीडलिंग्स एका रोमध्ये लावले जातात आणि बेटर इंटरकल्चर आणि एका रोमध्ये लावल्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने आंतरमशागत, विडिंग असेल, होईंग असेल करता येतं. ओके, ह्या मेन फीचर्स, दिस इज द मेन फीचर्स ऑफ दिस मेथड्स. देन सी द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेज ऑफ ट्रान्सप्लांटिंग मेथड ॲज कम्पेअर टू ओव्हर ड्राय अँड सेमी ड्राय मेथड ऑफ राईस कल्टिवेशन. ओके, ट्रान्सप्लांटिंग मेथडचे आपण ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज पाहणार आहोत ॲज कम्पेअर टू अदर मेथड्स. अदर मेथड म्हणजे ड्राय मेथड किंवा सेमी ड्राय मेथड्स. ओके, द सीड रेट रिक्वायरमेंट इज मच लेस, दॅट इज ओनली 25 to 40 kg पर हेक्टर. ओके, ट्रान्सप्लांटिंग मेथडमध्ये सर्वात कमी सीड रेट लागतो कारण आपण सीडलिंग्स पहिल्यांदा काय करतो, नर्सरी बेडमध्ये लावतो आणि 21 दिवसानंतर सीडलिंग्स काय करतो, मेन फील्डमध्ये ट्रान्सप्लांट करतो. त्याच्यामुळं सर्वात कमी सीड रेट लागतो ॲज कम्पेअर टू ड्राय कल्टिवेशन मेथड. ड्राय कल्टिवेशन मेथड आपण ड्रिलिंग मेथड वापरतो त्याच्यामुळे सीड रेट जास्त लागतो आणि ट्रान्सप्लांटिंगला सीड रेट कमी लागतो. इट अलाउज सफिशियंट टाईम टू प्रिपेअर द फील्ड फॉर प्लांटिंग. प्लांटिंगच्या अगोदर आपल्याला पुष्कळ असा वेळ मिळतो प्रिपरेट टिलेज ऑपरेशन करण्यासाठी ह्या मेथडसाठी. द पडलिंग ऑपरेशन रिझल्ट इन बरिंग वीड्स अँड कटिंग डाऊन लॉसेस ड्यू टू द वीड्स. ओके, ट्रान्सप्लांटिंग मेथडमध्ये आपण लावायच्या अगोदर पडलिंग करतो. पडलिंग म्हणजे चिखलणी म्हणजे एका फील्डमध्ये पाणी काय केलं जातं, पावसाचं पाणी साचवलं जातं आणि जास्त प्रमाणात जेव्हा पाणी होईल तेव्हा प्लाविंग केलं जातं त्या पाण्यामध्ये. ओके, चिखल मिक्स होतो पाण्यामध्ये, दॅट इज कॉल्ड एज पडलिंग असं म्हटलं जातं. आणि हे पडलिंग केल्यामुळं जे काही वीड असतील, गवत म्हणतो किंवा तण, ते पडलिंगमुळं काय होतं, बरीड होतं त्या फील्डमध्ये, त्याच्यामुळे वीड ग्रोथ होते. द ट्रान्सप्लांटेड सीडलिंग्स इन द सॉफ्ट फर्टल सॉइल put forth fresh roots in all direction and thus the extended root system enables full utilization of nutrients from all around the
एरिया. आणि चिखलीमुळे जेव्हा आपण त्याच्यामध्ये सीडलिंग्स लावू तेव्हा त्याचे रूट्स असतील ते पूर्णपणे स्प्रेड होतात आणि फुल युटिलायझेशन ऑफ न्यूट्रिएंट्स होते ह्या ट्रान्सप्लांटिंग मेथडमध्ये. Nursery raised in advance enable the farmer to transplant his fields at the right time. Okay, these are the some advantages of transplanting methods. And disadvantages is for the transplanting method labor requirement is more as compared to other methods. Okay, transplanting method मध्ये labor सर्वात जास्त लागतात as compared to other methods. कशासाठी? फॉर रेझिंग नर्सरी बेड्स तयार करण्यासाठी, ट्रान्सप्लांटिंग करण्यासाठी, पल्डिंग करण्यासाठी, विडिंग करण्यासाठी. ओके, ह्या सर्व प्रॅक्टिसेससाठी सर्वात जास्त लेबर लागतात ट्रान्सप्लांटिंग मेथडमध्ये. ड्राय मेथडमध्ये किंवा सेमी ड्रायमध्ये लेबर खूप कमी प्रमाणात लागतात. लेट ट्रान्सप्लांटिंग रिझल्ट्स इन लोअर इल्ड दॅन बेसी मेथड. आणि जर लेट ट्रान्सप्लांटिंग केलं तर उत्पन्नात घट येते. दीज आर द सम डिसएडवांटेजेस ऑफ ट्रान्सप्लांटिंग मेथड. Okay, these are the advantages and disadvantages of transplanting method as compared to other methods. Then see the next point, that is the preparatory tillage. Okay, preparatory tillage means the tillage operations which are carried out before the sowing of crops. That is called as preparatory tillage. Land is prepared for two kinds of cultivations, there is dry cultivation and wet cultivation. Okay, दोन cultivation साठी land तयार केली जाते for growing the rice crop. That is dry cultivation and wet cultivation असं म्हटलं जातं. ड्राय कल्टिवेशन मीन्स ऑन कोरड्या जमिनीवरती किंवा बिफोर दी मान्सून पाऊस येण्याच्या अगोदर सोविंग केलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज ड्राय कल्टिवेशन. आणि पाऊस आल्यानंतर चिखल पडलिंग करून जे सोविंग केलं जातं किंवा ट्रान्सप्लांट केलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज वेट कल्टिवेशन असं म्हटलं जातं. ड्राय कल्टिवेशन इन अपलँड ड्राय पॅडी लँड इज प्लाउड विथ लाईट प्लाउ इन समर. ओके, दोन टाईपचे पॅडी फील्ड असतात, लो लँड अँड अपलँड. अपलँड म्हणजे जिथं पाणी साचून राहत नाही, दॅट इज कॉल्ड एज अपलँड. आणि लो लँड म्हणजे जिथं पाणी साचून राहतं, दॅट इज कॉल्ड एज लो लँड पॅडी असं म्हणतो. ड्राय कल्टिवेशन हे अपलँड पॅडी कल्टिवेशनसाठी वापरलं जातात. इन दॅट लँड इज प्लाउड विथ लाईट प्लाउ इन समर. समरमध्ये एक नांगरणी केली जाते बाय युझिंग द लाईट प्लाउ. देन रिपीटेड क्रॉसवाईज हॅरोईंग आर डन टू ऑप्टेन गुड टेल. प्लाविंग केल्यानंतर 1 ते 2 काय करायचे, हॅरोईंग करायचे फॉर ऑप्टेनिंग द गुड टिल्थ. द वीड अँड स्टबल्स ऑफ प्रिव्हियस क्रॉप्स आर कलेक्टेड अँड डिस्ट्रॉय बाय बर्निंग्स. आणि प्रिव्हियस क्रॉपचे जे स्टबल्स असतील किंवा वीड्स असतील ते काय करायचे, कलेक्ट करायचे आणि डिस्ट्रॉय करायचे. अँड आफ्टर दॅट F5 इज मिक्सड इन टू द सॉइल अँड आफ्टर दॅट लास्ट हॅरोईंग इज डन. Okay, this is the dry cultivation. And in wet cultivation, this method is or this type of cultivation is followed in lowland paddy. Means the area of water is let into the bundled field of rice. Bundled field means जे काही field आहे, suppose this is the rice field. ओके, आणि जे बांध आहे ते पूर्णपणे काय केले जातात, बांधले जातात. कशासाठी, फॉर त्या क्षेत्रातून किंवा त्या फील्डमध्ये पाणी साठून राहण्यासाठी. पाणी वाहून न जाऊन ते पाणी काय केलं पाहिजे, त्या शेतामध्ये किंवा त्या फील्डमध्ये काय केलं पाहिजे, साठून राहिलं पाहिजे. लँड इज प्लाउड विथ लाईट वुडन प्लाऊ इन द स्टँडिंग वॉटर कॉल्ड एज पडली. ओके, पाणी साचल्यानंतर वुडन प्लाऊच्या सहाय्याने काय केलं जातात, प्लाविंग केलं जातं साठलेल्या पाण्यामध्ये. त्याला काय म्हटलं जातं, पडलिंग असं म्हटलं जातं. ओके, दिस इज द पडल फील्ड. ओके, ही सेकंड इमेजमध्ये दिसत आहे, हे काय पडलिंग केलेलं आहे आणि इथं काय केलं जातं, ट्रान्सप्लांटिंग केलं जात आहे. स्मॉल ट्रॅक्टर विथ आयर्न व्हील्स कॅन ऑल्सो यूज फॉर द पडलिंग इन द सॉइल. द पडल फील्ड्स इज द लेवल्ड बाय प्लँकर अँड सॉफ्ट सीडबेड इज प्रिपेअर्ड फॉर ट्रान्सप्लांटिंग. पडल केलेलं फील्ड, चिखलनी केलेलं फील्ड नंतर प्लँकरच्या सहाय्याने परत लेवलिंग केलं जातं आणि सॉफ्ट सीडबेड तयार केले जातात आणि नंतर काय केलं जातं, ट्रान्सप्लांटिंग केलं जातं. ओके, ट्रान्सप्लांटिंग म्हणजे पुनर्लागवड, मराठीमध्ये पुनर्लागवड असं म्हटलं जातं. Okay, this is the preparatory tillage for growing or for sowing the rice crop. Dry cultivation and wet cultivation. Dry cultivation for upland paddy and wet cultivation for lowland. Upland means जिथं पाणी साठून राहत नाही आणि जिथं पाणी साठून राहतं that is called as lowland paddy असं म्हटलं जातं. इथं ड्राय कल्टिवेशनमध्ये ड्रिलिंग असेल, ओके, ब्रॉडकास्टिंग, ड्रिलिंग ह्या मेथडने सोविंग केलं जातं आणि वेट कल्टिवेशनमध्ये ट्रान्सप्लांटिंग मेथडने काय केलं जातं, सोविंग केलं जातं. दिस इज द प्रिपरेटरी टिलेज ऑपरेशन्स. द नेक्स्ट पॉईंट दॅट इज द सीड सिलेक्शन अँड सीड ट्रीटमेंट. सीड सिलेक्शन कशी सिलेक्ट करायची सीड्स आणि सीड ट्रीटमेंट.
कोणती करायची. ओके, ओनली क्लीन वायबल अँड हेल्दी सीड्स ऑफ नोन व्हरायटी शुड बी यूज फॉर द सोईंग. ओके, सोईंगसाठी ओनली क्लीन, स्वच्छ, म्हणजे ज्याच्यामध्ये वीड सीड नसतील, फक्त त्या व्हरायटीचे क्लीन सीड्स असतील, हेल्दी असतील, पेस्ट अँड डिसीज फ्री असतील आणि व्हायबल म्हणजे जे की लगेच उगवून येणारे सीड्स आर यूज फॉर दी सोईंग ऑफ राईस क्रॉप. दिस द सीड सिलेक्शन अँड देन सी द सीड ट्रीटमेंट. Seeds should be dipped in 3% brine solution treatment or brine solution. Brine solution means it is also called as salt solution for about 10 minutes. ओके, मिठाच्या द्रावणामध्ये सीड्स काय करायचे, भिजत ठेवायचे, डिप करून ठेवायचे फॉर 10 मिनिट्स, 10 मिनिटासाठी. नंतर काय होतं, ते जेव्हा आपण मिठाच्या द्रावणामध्ये ते सीड्स टाकू तेव्हा लाईट जे सीड्स असतील, ओके, जे पोकळ सीड असं म्हणतो किंवा अनहेल्दी सीड्स असतात, ते काय होतात, त्या पाण्यामध्ये वरती तरंगतात आणि जे हेल्दी सीड्स आहेत ते पाण्याच्या खाली काय करतात, साठून राहतात. जे लाईट सीड्स आहेत जे पाण्याच्या वरती तरंगतात ते सीड्स काय करायचे, रिमूव्ह करायचे. अँड दिस सीड्स आर नॉट यूज फॉर द सोईंग. अँड जे द हेवी सीड्स विच सेटल्स ॲट द बॉटम ऑफ द बकेट शुड बी टेकन आउट अँड वॉश्ड विथ क्लीन वॉटर अँड यूज फॉर सोईंग. ओके, आणि जे बकेटच्या किंवा पाण्याच्या खाली जे हेल्दी सीड्स साठलेले आहेत ते काय करायचे, रिमूव्ह करायचे, परत एकदा पाण्याने धुवायचे आणि इट यूज फॉर द सोईंगसाठी वापरायचे. दिस द 3% ब्राइन सोल्युशन ट्रीटमेंट. अँड सेकंड ट्रीटमेंट इज सीड्स आर डिप्ड इन अनदर बकेट containing the solution of cuprous fungicides like cuprocin, pernocin आणि cupravet. आणि किती रेट आहे ॲप्लिकेशन रेट, 40 grams in 10 liters of water. ओके, क्युप्रस फंगिसाईड जे फंगिसाईड आहे ते 40 ग्रॅम घ्यायचं, 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि 10 ते 15 मिनिट सीड्स काय करायचे त्याच्यामध्ये डीप करायचे. ही ट्रीटमेंट कशासाठी केली जाते, फॉर कंट्रोलिंग द फंगल डिसीजेस, जे बुरशीजन्य रोग आहेत ते कंट्रोल होण्यासाठी ही ट्रीटमेंट केली जाते. फंगल डिसीजेस कोणते आहेत, ब्लास्ट असेल, ब्लाइट असेल, फूट रॉट. ओके, ब्लास्ट, ब्लाइट आणि फूट रॉट हे काय फंगल डिसीजेस आहेत. हे डिसीजेस होऊ नयेत म्हणून क्युप्रस फंगिसाईडची ट्रीटमेंट केली जाते. ट्रीटेड सीड शुड देन ड्रायड इन द शेड अँड यूज फॉर सोईंग. ओके, असे ट्रीटेड केलेले सीड्स काय करायचे, सावलीमध्ये ड्राय करायचे आणि ड्राय केल्यानंतर इट यूज फॉर दी सोईंगसाठी वापरायचे. ओके, दिस द सीड सिलेक्शन अँड सीड ट्रीटमेंट. देन मेन क्रॉपिंग सीझन्स ऑफ राईस इन इंडिया. ओके, मेन क्रॉपिंग सीझन्स ऑफ राईस इन इंडिया. ओके, भारतामध्ये राईस हे कोणकोणत्या सीझनमध्ये लावला जातो, त्यांचं सोईंग सीझन कोणत्यामध्ये सीझनमध्ये लावतात, सोईंग पिरियड कोणत्या पिरियडमध्ये आणि हार्वेस्टिंगला कधी येतात आणि ड्युरेशन किती असतो. ओके, 4 सीझनमध्ये राईस हे क्रॉप इंडियामध्ये लावलं जातं. दॅट इज फर्स्ट इज अस, सेकंड वन इज अमन, थर्ड वन इज बोरो अँड फोर्थ वन इज समर. ओके, दिस इज द पॅडी सीझन्स. सोविंग पिरियड अस किंवा त्यालाच ऑटोमन असं म्हटलं जातं किंवा त्यालाच मराठीमध्ये शरद ऋतू असं म्हटलं जातं. ह्या सीझनमध्ये हा सीझन कधी येतो, मे टू जून, मे आणि जून ह्या महिन्यामध्ये अस किंवा ऑटोमन राईस लावला जातो आणि हार्वेस्टिंगला कधी येतो, सप्टेंबर टू ऑक्टोबरमध्ये येतो आणि ड्युरेशन किती असतं त्या क्रॉपचं, 100 ते 110 एवढं दिवसांचं असतं. देन सेकंड वन आहे अमन. अमन म्हणजे पावसाळ्यामध्ये जून टू जुलै ह्या महिन्यामध्ये हे पीक लावलं जातं आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये हार्वेस्टिंगला येतं आणि ड्युरेशन किती आहे याचा, 140 ते 180 दिवसांचा आहे. देन बोरो मीन्स हिवाळ्यामध्ये. सोईंग पिरियड आहे डिसेंबर टू जानेवारी, हार्वेस्टिंग पिरियड आहे मार्च टू एप्रिल आणि ड्युरेशन आहे 100 to 110 days. अँड समर म्हणजे उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारी ते मार्चमध्ये लावला जातो सोईंग पिरियड आणि हार्वेस्टिंगला कधी येतो, सॉरी इथं हार्वेस्टिंग बाय मिस्टेक झालेली आहे. इथं हार्वेस्टिंग जून आणि जुलै, सोईंग समरचं फेब्रुवारी मार्चमध्ये येतं आणि हार्वेस्टिंग जे असेल ते जून जुलै ह्या महिन्यामध्ये येतं आणि याचं ड्युरेशन आहे 110 ते 120 दिवसांचं. ओके, दिस द मेन क्रॉपिंग सीझन्स ऑफ राईस इन इंडिया. 4 सीझन्स आहेत राईसचे, अस, अमन, बोरो आणि समर. आणि सोविंग पिरियड हे आहेत, हार्वेस्टिंग पिरियड आणि ड्युरेशन किती दिवसाचं आहे हे तुम्हाला फिलिंग द ब्लँकसाठी विचारलं जातं. अस सीझन हा कोणत्या महिन्यामध्ये सोविंग केलं जातं, मे टू जून किंवा अमन असेल, बोरो असेल, समर असेल. ओके, दीज आर द मेन क्रॉपिंग सीझन्स ऑफ राईस इन इंडिया.
ओके, हे काय आपण आज प्रिपरेटरी टिलेज, सीड सिलेक्शन, सीड ट्रीटमेंट आणि कल्टिवेशन मेथड्स ऑफ राईस हे पाहिलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट कल्टिवेशन प्रॅक्टिसेस पाहूयात. नर्सरी आहे, वेट नर्सरी कशी तयार करायची आणि ट्रान्सप्लांटिंग कसं करायचं राईसचं हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.